नमस्कार मंडळी, मराठी प्रतिभा चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पिगमेंटेशन स्किनसाठी स्किन केअर कसं करावं हे दाखवणार आहे। तुम्हाला सर्वांनाच माहित आहे, तुमच्या माझ्या किंवा आपल्या सर्वांच्याच स्किनवर डार्क स्पॉट्स असतात, सन स्पॉट्स असतात, पिगमेंटेशन असतं, ॲक्ने स्पॉट्स असतात, पिंपल्स येऊन जातात, त्याचे स्पॉट्स राहतात। सो असे स्पॉट्स किंवा डार्क स्पॉट्स, हायपर पिगमेंटेशन याच्यासाठी आपल्याला एक वेगळं स्किन केअर रुटीन करायला पाहिजे। तर असं स्किन केअर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तुम्हाला सर्वांनाच माहिती, माझ्या देखील चेहऱ्यावर डार्क स्पॉट्स आहेत, पिगमेंटेशन आहे, अराउंड माय माउथ आहे, डार्क सर्कल्स आहेत। तर हे सर्व कमी करण्यासाठी मी कसं स्किन केअर करते हेच आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे। अगदीच जास्त जर तुम्हाला वांगाचा त्रास असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की डॉक्टरला दाखवा। अदरवाईज जर तुम्ही एक प्रॉपर स्किन केअर रुटीन फॉलो केलं तर याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल। मी स्वतः हे स्किन केअर रुटीन फॉलो करते। स्किन केअर प्रोडक्ट जे आहेत ते सीझननुसार कधी कधी बदलतात, पण जो क्रम आहे लावायचा तो सारखाच राहतो आणि जो क्रम आहे तो पण खूप इम्पॉर्टंट आहे। प्रोडक्ट्स मी जसं सांगितलं आपल्या स्किन टाईपनुसार आणि सीझननुसार थोडेफार चेंज होत राहतात, पण तरी देखील जे महत्त्वाचे प्रोडक्ट्स जे माझ्यावर खूप छान काम करतात आणि मला ज्याचा खरंच रिझल्ट मिळालेला आहे ते प्रोडक्ट मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। सो जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, अशाच अनेक मैत्रिणींना तुमच्या शेअर करा हा व्हिडिओ की ज्यांना हायपर पिगमेंटेशनचा किंवा डार्क स्पॉट्सचा प्रॉब्लेम आहे, पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम आहे, त्यांना देखील याचा फायदा होईल। सो हे स्किन केअर जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केलं तर नक्कीच तुम्हाला रिझल्ट्स दिसतील। तुमचा जो वांग आहे किंवा डार्क स्पॉट्स आहे, पिगमेंटेशन आहे ते हळूहळू कमी व्हायला मदत होईल। कोणतीही गोष्ट साधारण 10 ते 15 दिवस नीट वापरून मगच त्याचे रिझल्ट्स तुम्ही बघा, कारण 1-2 दिवसात लगेच तुम्हाला रिझल्ट्स कळत नाहीत। आरामात 10 ते 15 दिवस किंवा माझं तर म्हणणं आहे की चांगलं महिनाभर ट्राय करा, त्याच्यानंतर तुम्हाला त्याचे ॲक्च्युअल रिझल्ट्स पाहायला मिळतील। त्याच्यामुळे कोणती गोष्ट जेव्हा तुम्ही घेता तेव्हा थोडीशी रिलिजियसली वापरली तरच त्याचा फरक दिसतो आणि तो फरक दिसण्यासाठी थोडासा पेशन्स ठेवावा लागतो। तर सगळ्यात आधी मी घेतलेला आहे सेटाफिलचं हे जेंटल स्किन क्लिन्झर। आता चेहरा जेव्हा तुम्ही धुता तेव्हा एकदम हार्श फेस वॉश देखील वापरू नका, अगदी माइल्डवालं वापरा, तुमच्या स्किनला जे सूट होत असेल ते वापरा। तर सेटाफिलचं हे जे स्किन क्लिन्झर आहे हे ड्राय टू नॉर्मल आणि सेन्सिटिव्ह स्किनसाठी आहे। यांचं ऑइली स्किनसाठी देखील येतं, ते देखील तुम्ही वापरू शकता। याच्यामध्ये व्हिटॅमिन B3, B5 आहेत आणि याच्यामध्ये ग्लिसरीन देखील आहे। सो हे माझ्या स्किनला खूप छान हायड्रेटिंग देखील ठेवतं आणि चेहऱ्याच्या डर्ट इम्प्युरिटीज देखील दूर करतं। त्याच्यानंतर मी विश केअरचं हे प्युअर ग्लो टोनर वापरत आहे। हे जे टोनर आहे हे अल्कोहोल आणि फ्रॅग्रन्स फ्री आहे आणि याच्यामध्ये नायासिनेमाइड देखील आहे। सो इव्हन स्किन टोन करण्यासाठी आणि पोअर टायटनिंगसाठी खूप उपयुक्त असं आहे। जर तुम्हाला रोज वॉटर वापरायचं असेल ते देखील तुम्ही वापरू शकता। त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट तो म्हणजे सीरम। तर त्यासाठी ते मी घेतलेलं आहे बायोक्यूलचं हे स्पॉटलेस सीरम। सगळ्यात आधी तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता, इतकं छान लाईट वेट आहे, नॉन स्टिकी आहे, जेल लाईक कन्सिस्टन्सी आहे आणि खूप इझिली ॲब्सॉर्ब होतं स्किनमध्ये। याच्यामध्ये अर्बिट्विन, फायटॉल आणि व्हिटॅमिन C आहे। आता हे तिन्ही इन्ग्रेडियंट जे आहे ते तुमचं मेलॅनिन प्रोडक्शन कंट्रोल करायला हेल्प करतात। व्हिटॅमिन C तुमचं डार्क स्पॉट्स कमी करायला आणि इव्हन स्किन टोन द्यायला हेल्प करतं। आणि हे जे आहे हे बियरबेरी, बायरन पिलोसा आणि ककाडू प्लम यांच्यापासून बनलेलं आहे। सो याचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते देखील खूप सेफ आहेत आणि हे तुम्ही बघताय मी माझ्या स्किनवर व्यवस्थित लावून घेत आहे, पूर्ण चेहऱ्यावर, गळ्यावर लावा आणि हे दोन्ही टाईम तुमच्या स्किन केअरमध्ये इन्क्लूड करा। सो छान पद्धतीने मी चेहऱ्याला, गळ्याला लावून घेतलेलं आहे। हे तुमचे डार्क स्पॉट्स रिड्यूस करायला, हायपर पिगमेंटेशन कमी करायला, इव्हन स्किन टोन दिसण्यासाठी हेल्प करतं, शिवाय एक नॅचरल ग्लो देखील चेहऱ्यावर देतं। तर हे पूर्ण चेहऱ्याला, गळ्याला मी छान लावून घेतलेलं आहे। तर हे तुम्हाला दिवसातून 2 वेळा व्यवस्थित वापरायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व स्किन टाईपवाल्यांसाठी हे सुटेबल आहे। ॲक्च्युली जे मेलॅनिन असतं त्याचं जर ओव्हर प्रोडक्शन झालं तर त्याच्यामुळेच आपल्या डार्क स्पॉट्स हायपर पिगमेंटेशन होतं आणि याच्यामध्ये जे घटक वापरलेले आहेत अर्ब्युटिन, ते त्या एन्झाईमला ब्लॉक करतं ज्याच्यापासून मेलॅनिन प्रोड्यूस होतं। त्याच्यामुळे हे या सिरममध्ये वापरलेलं आहे आणि याचे बेनिफिट्स नक्कीच तुम्हाला रेग्युलरली वापरले तर बघायला मिळतील। सो जर तुम्हाला हे बायोक्यूलचं स्पॉटलेस सिरम हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स जाऊन चेक करा। आता याच्यानंतर एक छान ऑइल फ्री मॉइश्चरायझर मी यूज करणार आहे, जे आहे पॉन्ड्सचे हे सुपर लाईट जेल मॉइश्चरायझर। तर याच्यामध्ये व्हिटॅमिन E आहे आणि हायलुरॉनिक ॲसिड देखील आहे। तर ह्या ज्या गोष्टी आहेत माझ्या स्किनला हायड्रेट ठेवायला खूप छान हेल्प करतात, शिवाय माझ्या स्किनला ऑइली देखील करत नाहीत। त्याच्यामुळे हे मॉइश्चरायझर मी माझ्या पूर्ण चेहऱ्याला, गळ्याला छान लावून घेणार आहे। जेल बेस मॉइश्चरायझर आहे। उन्हाळ्यामध्ये माझी स्किन थोडीशी नॉर्मल होते, त्याच्यामुळे मग मी हे वाला मॉइश्चरायझर प्रिफर करते, कधी कधी वेगळं देखील वापरते। बट तुम्हाला किंवा तुमच्या स्किन टाईपला जे सुटेबल आहे असं मॉइश्चरायझर कोणतंही घ्या, ते तुम्ही वापरू शकता आणि जर ते नॉन कोमोडोजेनिक असेल तर बेटर आहे। सो तुम्ही बघितलं एकदम छान गळ्याला आणि चेहऱ्याला मी लावून घेतलेलं
घेतलेला आहे. आता कोणतेही सिरम लावल्यानंतर किंवा सकाळी डेफिनेटली आपल्याला सनस्क्रीन लावायची असते. तर इथे मिनिमलिस्टची ही सनस्क्रीन मी घेतलेली आहे. ही जी सनस्क्रीन आहे याच्यामध्ये नायासिनामाइड आहे, व्हिटॅमिन B5 आहे आणि याच्यामध्ये ब्रॉड स्पेक्ट्रम देखील आहे. सो 3 बोटांवर अशा पद्धतीने ही सनस्क्रीन मी घेतलेली आहे. जितकी जास्त तितकी चांगलीच आहे सनस्क्रीन. आणि शिवाय उन्हाळा आहे तर डेफिनेटली भरपूर सनस्क्रीन लावा, कारण बऱ्याच वेळा आपल्या स्किनवर सनमुळे देखील सनस्पॉट्स येतात, डार्क स्पॉट्स येतात. त्याच्यामुळे सनस्क्रीन लावणं मस्ट आहे. मी तर सांगेल की दिवसातनं 2 ते 3 वेळा सनस्क्रीन लावा जर तुम्ही बाहेर जात असाल तर. आणि जर तुम्ही घरातच असाल तर ॲटलिस्ट दिवसातून एकदा तरी छान सनस्क्रीन चेहऱ्याला लावा. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि खरंच सांगते, जर सनस्क्रीन तुम्ही वापरली नाही तर चेहऱ्यावर खूप जास्त डार्क स्पॉट्स येतात, सनस्पॉट्स येतात, जे मी स्वतः एक्सपिरियन्स केले आहेत. त्याच्यामुळे सनस्क्रीन मस्ट आहे. आता चेहऱ्याची तर काळजी झाली, पण लिप्सची काळजी घेण्यासाठी डॉट अँड कीचं हे ग्लॉस बॉस लिप बाम मी वापरत आहे, ज्याच्यामध्ये अगेन SPF 30 आहे. याच्यामध्ये व्हिटॅमिन E देखील आहे. सो हे टिंटेडवाला आहे. सो याच्यामध्ये माझा जो शेड आहे तो आहे चेरी पॉप. आणि हे जे आहे याच्यामध्ये व्हिटॅमिन C+E आहे. सो डेफिनेटली तुमच्या डार्क लिप्ससाठी हे काम करतं. शिवाय याच्यामध्ये SPF 30 असल्यामुळे सनपासून पण प्रोटेक्शन करतं. आणि डेफिनेटली आपले लिप्स देखील काळे पडतात, लिप्सवर देखील डार्क स्पॉट्स येतात. आणि स्पेशली माझ्या लिप्सवर डार्क स्पॉट्स आहेत. तर याच्या आधी मी कधीच SPF असलेला लिप बाम वापरला नव्हता आणि आता मी सुरू केलेला आहे आणि डेफिनेटली त्याचा मला फायदा होत आहे. तर हे सकाळचं माझं स्किन केअर झालेलं आहे. नाईट टाईम असेल तर मी ॲक्वालॉजिकाचं हे ॲक्ने करेक्टर वापरते आणि रिविटा लिफ्ट ही लॉरियलची नाईट क्रीम वापरते. शिवाय अंडर आय जेल देखील लावते. सिरम हे मस्ट आहे वापरणं. सिरम देखील मी रात्रीच्या स्किन केअरमध्ये इन्क्लूड करते. सो हे जे अंडर आय जेल आहे हे देखील मी माझ्या रिंग फिंगरवर घेतलेलं आहे आणि छान पद्धतीने डोळ्यांना लावून घेत आहे. कारण आपले जे डार्क सर्कल्स आहेत, त्याच्यानंतर पफिनेस असतो कधी कधी आय बॅग्स असतात, तर ह्या सर्व गोष्टी ट्रीट होण्यासाठी आपल्याला एक छान अंडर आय जेल लावणं किंवा अंडर आय क्रीम लावणं गरजेचं आहे. सो येस, इथे माझं स्किन केअर रुटीन झालेलं आहे आणि सर्व छान गोष्टी आपण वापरलेल्या आहेत, ज्याने आपली स्किन जी आहे ती खूप छान हायड्रेट होणार आहे. शिवाय इव्हन होणार आहे. आणि इव्हन स्किन टोन कोणाला नको असते, सर्वांनाच इव्हन स्किन टोन आवडते. त्याच्यामुळे जर तुम्ही एक प्रॉपर स्किन केअर रुटीन फॉलो केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचे रिझल्ट्स मिळतील. फक्त डेडिकेटेडली रिलिजियसली हे स्किन केअर फॉलो करा आणि त्याचे रिझल्ट्स तुम्हाला आज ना उद्या नक्कीच बघायला मिळतील. तर मैत्रिणींनो, हा होता माझा आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आवडला असेल तर प्लीज पहिल्यांदा लाईक करा. हे स्किन केअर रुटीन नक्की फॉलो करा. तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. आणि सबस्क्राईब नसेल केलं माझ्या चॅनलला अजूनपर्यंत तर नक्की सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामला देखील मला फॉलो करा. सो आपण भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.